नमस्कार पालक मित्रांनो. आज आपण आलेलो आहोत डॉक्टर प्रशांत गावंडे सर यांच्याकडे. डॉक्टर प्रशांत गावंडे सर हे प्रिन्सिपल आहेत डाएट यवतमाळचे. जसं तुम्ही बघता की त्यांचा या विषयावरती खूप मोठा संग्रह आहे पुस्तकांचा. त्याचबरोबर त्यांनी दिव्यांग मुलांसाठी आणि जे ऑटिझम किंवा तत्सम या मल्टी डिसेबिलिटीमध्ये जे रिलेटेड पेशंट असतात त्यांच्यासाठी बरंच काम केलेलं आहे. त्यांनी पालकत्वावरती पण बरेच लेक्चर आतापर्यंत दिलेले आहेत. जवळपास 70-75 हजार पालकांनी त्या सर्व लेक्चरचा फायदा उचललेला आहे. तर आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ऑटिझम किंवा या अशा प्रकारच्या ज्या मानसिक समस्या असतात याच्या संदर्भात पालकत्व हे कशा प्रकारे निभावण्यात येतं, किती अडचणी याच्यामध्ये येतात आणि याच्यात यशस्वी होण्याचा मार्ग कोणता. तर आपण जाऊया डॉक्टर प्रशांत गावंडे सर यांच्याकडे. तर आपण आज आलेलो आहोत डॉक्टर प्रशांत गावंडे सर यांच्याकडे, जे की प्रिन्सिपल आहेत डाएटचे. नमस्कार सर. नमस्कार. आपण वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत सर. सर्वप्रथम तर मी आज जो एक खूप महत्वाचा दिवस आहे, जागतिक मदर्स डे म्हणजे जागतिक आईचा दिवस, आणि जेव्हा आपण बघतो की हे जे स्पेशल चाइल्ड असतात यांची एक आई म्हणून जेव्हा आपण समाजामध्ये बघतो, तर या स्पेशल चाइल्ड म्हणण्यापेक्षा ती आईच एक स्पेशल असते. तर तुम्हाला काय वाटतं सर की जेव्हा एखादी आई असते, तिला एखादं स्पेशल चाइल्ड असतं, तर तिला या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निभवण्याकरता कोणत्या कोणत्या अडचणी येत असतील आणि त्या अडचणीवरती ती कशी मात करत असेल? सर्वप्रथम मातृदिनाच्या सर्व आयांना आणि त्यांना मॉरल सपोर्ट देणाऱ्या, त्यांच्या पाठीशी उभा राहणाऱ्या सर्व बाबांना मातृदिनाच्या शुभेच्छा देतो. खरं म्हणजे विशेष आई जी आहे ती इतर आयांपेक्षा वेगळी असते, हे काही वेगळं सांगायला नको. प्रत्येक आईच आपल्या मुलांसाठी विशेष असते. पण विशेष मुलांची आई ही जी आहे ती इतर आयांसाठी मात्र नक्कीच विशेष असते, हे मी काही वेगळं सांगायला नको. इतर आयांच्या आयुष्यामध्ये रोजच्या धकाधकीमध्ये येणारे जे काही चॅलेंजेस आहे, आव्हान आहे, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं वेगळ्या पद्धतीनं अगदी मानसशास्त्रीय, भावनिक, शारीरिक या सर्वच पातळ्यावर या आईला फेस करावं लागते. आणि ती आई जी आहे तिला स्वतःला पहिल्यांदा बाजूला ठेवणे, तिच्या सर्व इच्छा आकांक्षा बरेचदा बाजूला ठेवून आपलं जे मूल आहे, जे दिव्यांग मूल आहे, विशेष मूल आहे, त्याची विशेष काळजी घेणं हेच तिच्या आयुष्याचं डेस्टिनेशन किंवा टार्गेट असते. त्यामुळं या मातृदिनानिमित्त ज्या विशेष आया आहेत, विशेष मुलांच्या विशेष आया त्यांच्या प्रति मी नतमस्तक होतो, त्यांना शुभेच्छा पण देतो त्यांच्या कार्यासाठी. विशेष आई आणि विशेष पालक म्हणून त्यांना तर वेगळ्या अडचणी तर असतातच, पण त्यांच्यावरती खूप साऱ्या जबाबदारी येऊन पडतात. तर जेव्हा हे जे मुलं असतात जे ऑटिझमशी निगडीत आहेत, जसं मी ऑटिझम मध्ये काम करतो, तुम्ही पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये या दिव्यांग मुलांसाठी काम केलेलं आहे सर. तर तुम्ही ही पालकत्व खूप जवळून बघितलेलं आहे. तर जेव्हा तुम्हाला असं वाटतं की यशस्वी झालेल्या ज्या स्त्रिया असतात यांना काही विशेष गुणधर्म लागतात, की काही तुम्ही असं बघितलेलं आहे की त्या स्त्रिया काही विशेष असतात किंवा त्यांनी काही वेगळे सॅक्रिफाईस अजून काही केलेले असतात? नक्कीच त्या काही वेगळ्या आया नसतात. ती एक आई असते पहिल्यांदा, आणि कुठल्याही कारणाने तिच्या पोटी ज्यावेळेस एक दिव्यांग मूल, एक विशेष मूल जन्माला येते, तर आपोआपच तिच्यामध्ये एक अत्युच्च कोटीचा संयम, त्याच्यासाठी आवश्यक असणारी जी काही वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य जी आहे ती तिला परिस्थिती शिकवते. परिस्थितीनुसार ती आई जी आहे ती विशेष बनत जाते. तिला हे तिच्या नकळत हे सर्व घडते. तिला माहिती पण नसते की आपण इतर नॉर्मल आयांच्या तुलनेमध्ये किती वेगळं पालन पोषण किंवा संगोपन आपल्या मुलांचं करतो. हे काही वेगळं सांगायचं काम नाही. आजच्याच लोकसत्ताला बहिणाबाई चौधरींच्या एका कवितेतील ओळ घेऊन चतुरंगला लेख आलेला आहे विशेष. अर्चना पाटील आणि सुहास पाटील हे जे मुंबईचं जोडपं आहे, ज्यांच्या पोटी दोन्ही मुलं दिव्यांग आहेत, दोन्ही मुलं. रश्मी नावाची त्यांची मुलगी जी आहे ती मुकबधीर आहे आणि सिव्हिअर मुकबधीर आहे, आणि त्यांचा मुलगा जो आहे जतीन नावाचा, तो आपल्याशी निगडीत असणारा म्हणजे ऑटिझमशी रिलेट करतो. रश्मी ही मोठी, आता 27 वर्षाची आहे रश्मी जी आहे ती. जतीन सुद्धा आता 20s मध्ये आहे. या दोन्ही मुलांना खऱ्या अर्थानं स्वावलंबी करण्याचं, त्यांच्या पायावर उभं करण्याचं नव्हे, त्यांना स्वतःला अतिशय नॉर्मल मुलांपेक्षा वेगळ्या पद्धतीने सिद्ध करण्याचं पूर्णतः श्रेय जर कोणाला जात असेल तर त्यांच्या अर्चना पाटील या आईला जातं, जिने आपल्या पूर्ण आयुष्याचं ध्येयच ठरवून टाकलेलं होतं की या दोन्ही मुलां जर माझ्या पोटी आले असतील तर त्यांना मी असंच जाऊ देणार नाही किंवा असंच सोडून देणार नाही.
त्यांना काहीतरी मी बनवेल हे तिने अगदी मनाशी ठाणून घेतलेलं. आणि मुंबईच्या त्या धकाधकीत अनेक किलोमीटरचा प्रवास करून लोकल गाड्या बदलून लहानपणापासूनच या दोन्ही मुलांना वेगळ्या पद्धतीने नेणं, एखाद्या सेंटरला नेणं. आपल्याला आश्चर्य वाटेल की रश्मी जी आहे ही मुकबधीर असताना ज्या भरतनाट्यमच्या 6 परीक्षा ज्या आहेत त्या डिस्टिंक्शननी पास झाल्या. नव्हे ती एक प्रोफेशनल नर्तकी म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. त्याशिवाय तिचं विशेष पद्धतीनं शिक्षण पण तिने घेतलेलं आहे. स्वतःच्या पायावर उभी आहे ती एंटरप्रेन्युअर काय अशी वेगळ्या पद्धतीने. जतीन जो आहे, जतीन हा अगदी स्कॉलरशिप 7वीची असेल तो विथ डिस्टिंक्शन. त्यानंतर NTS जी आहे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा त्यामध्ये डिस्टिंक्शन, जो मुळात ऑटिझम आहे. आणि त्याच्याशिवाय बिट्स पिलानी गोवामधून त्याचं पूर्ण एज्युकेशन. बिट्स पिलानी गोवामध्येच इंजिनिअरिंगच्या मुलांना क्लॉपआवर बेसिसवर शिकवायला काय, आणि तो आता PhD करतो इंजिनिअरिंग मध्ये. त्याच्यामुळं विशेष आयांपेक्षाही म्हणजे इतर आयांपेक्षाही विशेष आयांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या वाट्याला आलेलं हे मूल जे आहे हे काय दुर्दैव आपलं काय वाट्याला आलेलं आहे, काय आपण कोणतं पाप केलेलं असेल, हे जे एक साधारणतः माइंडसेट राहतो त्यातून स्वतःला विड्रॉ करणं हे पहिल्यांदा महत्वाचं आहे, जे अर्चनाताईंनी केलं. अर्चनाताईंनी या दोन्ही मुलांच्या पाठीशी, ऑब्विसली त्यांचे जे मिस्टर आहेत या मुलांचे वडील, त्यांची साथ त्यांना लाभलेलीच आहे, पण त्यांच्या मर्यादा असतात नोकरी करणाऱ्या लोकांची. पण ह्या दोन्ही मुलांना नुसतंच शिकवलं नाही तर त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं, आणि दोन्ही मुलं दिव्यांग, हे सर्वात महत्वाचं आहे. त्यामुळं त्या विशेष आईने घेतलेली आपल्या मुलांची, विशेष मुलांची जी काळजी आहे ती वेगवेगळ्या जवळपास 7 ते 8 वेगवेगळ्या पारितोषिकांनी तिची एक विशेष आई म्हणून सुद्धा सर्वच मीडियानी, सोशल मीडियानी, वेगवेगळ्या NGOजनी त्यांची दखल घेतली आणि त्यांच्या याचं कौतुक केलं. याचं कारण असं आहे की बरेच वेळा असं होते की नॉर्मल आया ज्या आहेत त्या आपल्या नॉर्मल मुलांना वागवताना ॲबनॉर्मल वागतात आणि ॲबनॉर्मल असणाऱ्या मुलांच्या आया ज्या आहेत ज्यांनी ॲबनॉर्मल वागायला पाहिजे त्या अतिशय कूल आणि नॉर्मल वागतात. हाच एक विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामुळे विशेष आई जी आहे ती इतर आया ज्या आहेत, नॉर्मल मुलांच्या ज्या आया आहेत त्यांच्यासाठी ती एक रोल मॉडेल असते. त्याच्यामुळे ज्यावेळेस नॉर्मल मुलांच्या आयांना वैताग येत असे आपल्या मुलांचं संगोपन करताना, पालनपोषण करताना, त्यांनी जरूर दिव्यांग मुलांची आणि त्यांच्या आईची भेट घेतली पाहिजे. त्यांच्या सर्व समस्यांचं समाधान जे आहे त्यांना मिळू शकते, हे मी या दिनानिमित्त नक्कीच सांगेन. नाही, बरोबर सर, ही नक्कीच एक खूप मोठी दिलासा देणारी बाब आहे माझ्या पालकांकरता. कारण की जसं तुम्ही सांगितलं की त्या दोन्ही दिव्यांगचं पालकत्व स्वीकारून त्या स्त्रीने त्यांना आज पायावरती उभं केलेलं आहे आणि खूप मोठ्या लेवलवरती ते पोहोचलेलं आहे. जागतिक मातृदिन आहे, आपण बघतो की पालकत्व जेव्हा बघतो ते द्विपालकत्वाची कन्सेप्ट आपल्याकडे आहे भारतात तरी सध्या. पण प्रत्येक वेळेस आपण बघतो की या दिव्यांग मुलांची काळजी घेणारी आई नेहमी समोर असते. वडिलांचं काय, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? वडील जर नोकरीला असेल, उद्योगधंदा त्यांचा असेल, तर विशेष आई जी आहे म्हणजे त्यांची पत्नी जी आहे, विशेष पत्नी असते त्यांची पण, ते विशेष नवरा आहे, ते पती आहेत आणि ही विशेष पत्नी आहे. ते विशेष पत्नीच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे उभं राहणं, तिला हवं नको असे त्यासाठी कायम सपोर्ट करत राहणं, आणि मुख्य म्हणजे कुठलाही नकारात्मक भाव जो आहे तो मुलांच्या समोर न मांडणं. मी असंही एक जोडपं जे दोघांनी मिळून मुलांचं संगोपन केलेलं आहे असं मी सांगेल. अरुण लोहकरे जी आहेत आणि त्यांच्या पत्नी जे आहेत डॉक्टर सुजाता लोहकरे, जे आमच्या मराठी विभागाच्या प्रमुख होत्या SCRT पुण्याला, त्या आता निवृत्त झाल्या पुण्यात. त्यांची मुलगी सई नावाची जी आहे सोलापूर जवळ, त्यांचं खूप छान सेंटर पण तयार केलेलं आहे त्यांनी मेंटली रिटार्डेड मुला मुलींसाठी. त्या आमच्या गुरु आहेत आणि चांगल्या मैत्रीण पण आहेत. त्यांची सई नावाची जी मेंटली रिटार्डेड मुलगी होती तिच्या पाठीशी खंबीरपणे तिचे बाबा अरुणजी आणि सुजाताताई या दोघही जणांनी पाठीशी उभं राहिलं, तिला हवं नको ते पाहिलं, तिच्या शिक्षणासाठी अगदी भरपूर प्रयत्न केले, आणि सई जी आहे ती एक उद्योजक म्हणून स्वतःला जी आहे ती सध्या सिद्ध केलेलं आहे. MR कॅटेगरीतली मुलगी आहे. म्हणून या विशेष आईबाबांचं सुद्धा कौतुक करणं या निमित्ताने जे बाबांनी मुलांच्या पाठीशी, बाबा म्हणजे काही विशेष मुलांच्या बाबांनीच पाठीशी मुलांच्या उभं राहावं असं मला मुळीच सुचवायचं नाही. सर्व बाबांचं ते कामच आहे. पण आई ही विशेष काळजी घेणारी असते. आई बरेच वेळा मुलांचं संगोपनामध्ये तिची बाबांपेक्षा काकांवर सरस भूमिका असते. त्यामुळं आई जी काही करत आहे तिच्या याचा सन्मान करणं, तिच्या पाठीशी उभं राहणं, तिला
तिच्या कामाच्या संदर्भातलं सिग्निफिकन्स जे आहे ते यांनी जाणून त्या पद्धतीनं तिला ट्रीट करणं हे कोणत्याही बाबांचं जे आहे ते काम असतं. विशेष आयांच्या तर पतीचं नक्कीच हे काम आहे. म्हणजे डॉक्टर साहेबांनी हेच सांगितलेलं आहे आपल्या पालकांना की दोन्ही पालकांची इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी. आई जरी मुलांची काळजी घेत असली तर तिच्या वडिलांनी किंवा तिच्या पतीचं हे कार्य आहे की त्यांनी त्या आईची जरूर काळजी घ्यावी. या मुलांना शालेय शिक्षणामध्ये पण बऱ्याच अडचणी निर्माण होतात सर. जसं तुम्ही मध्यंतरी एक आपण कार्यक्रम पण घेतला होता त्यावेळेस तुम्ही बऱ्याच चांगल्या गोष्टी पालकांना सुचवलेल्या आहेत. एक शॉर्टमध्ये जर सांगायचं झालं तर हे मुलं, मला एवढंच विचारायचं की शिक्षण पूर्ण करू शकतात आणि शिक्षणामध्ये प्रोग्रेस करू शकतात का? तसं दिव्यांगाचे 21 प्रकार जे आहे ते रेक्टिफाय केलेले आहे शासनाने जे आहे ते. अजूनही काही प्रकार असू शकतात पण साधारणतः 21 प्रकारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं एका दिव्यांग प्रकारातील मूल जे आहे ते दुसऱ्या दिव्यांग प्रकारातील मुलाशी तुलना करता येऊ शकत नाही. नव्हे एकाच, जसं तुम्ही तर ऑटिझम वर काम करता आहात आणि छान पेरेंटिंग पण तुम्ही करता, तर ऑटिझम मधल्याच एक मूल जे आहे ते दुसऱ्या मुलाशी कम्पेअर करता येऊ शकत नाही. पण इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, समावेशी शिक्षण हा केंद्र शासन, राज्य शासन, अगदी जागतिक पातळीवरचा हा विषय आहे. अतिशय राईट टू एज्युकेशन हा जो कायदा आहे त्याच्यामध्ये कोणत्याही दिव्यांग मुलाला, कोणत्याही कॅटेगरीतला मुलगा असो, तो अंध असो, अंध प्रवर्गातला असो, तो मूकबधीर मधला असो, तो ऑटिझम असो, तो मेंटली रिटार्डेड असो, कुठल्याही दिव्यांगाच्या प्रकारामधला मुलगा किंवा मुलगी जी आहे ते कोणत्याही आस्थापनेच्या, कोणत्याही मॅनेजमेंटच्या, कोणत्याही माध्यमाच्या शाळेला त्यांना प्रवेश देण्यापासून जे आहे ते नाकारू शकत नाही कोणती शाळा. हे पहिल्या आई बाबांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे आपलं मूल दिव्यांग आहे मग आपण सामान्य शाळेमध्ये आपल्या मुलाला टाकू शकतो का, तर त्याचं उत्तर आहे हो. एखादी शाळा जर त्यांना नाकारत असेल तर त्या शाळेची तक्रार ते रीतसर जे आहे ते जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आहे, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था आहे, जिल्ह्याच्या प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे रीतसर करू शकतात आणि त्या तक्रारीची अतिशय प्रकर्षानं आणि प्रायोरिटी देऊन त्याची दखल जी आहे ती शासन पातळीवर घेऊन त्या मुलाला शाळेमध्ये प्रवेश द्यावाच लागतो. अन्यथा त्या शाळेची मान्यता सुद्धा रद्द होऊ शकते. इतकं गांभीर्याने ह्या सर्व प्रकाराला म्हणजे या दिव्यांग प्रकारातल्या मुलांच्या साठी RTE मध्ये घेतलेलं आहे. त्यामुळं आई वडिलांनी अशी मुळीच काळजी करायचं कारण नाही. याच्याशिवाय ज्यांचं उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांसाठीच्या मुलांसाठी वेगवेगळ्या शिष्यवृत्ती, दिव्यांगाच्या प्रकारानुसार सुद्धा शिष्यवृत्ती जी आहे ते उपलब्ध आहे. त्यामुळं ती माहिती जी आहे ती वेबसाईटवर उपलब्ध आहे. आमच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी किंवा डायटकडे त्यांनी जरी केलं तरी कोणत्या प्रकारच्या शिष्यवृत्ती उपलब्ध आहे जेणेकरून आपल्या मुलांना एक फायनान्शियल सपोर्ट मिळेल. याच्याशिवाय नुसतं आर्थिकच सपोर्ट नाही तर समावेशी शिक्षण विभाग जो आहे तो त्या कॅटेगरीतल्या दिव्यांग मुलांना जे काही मटेरियल लागते, जसं आता अंध प्रवर्गातील मुलांना स्टिक आहे, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जसं लो व्हिजनवाल्या मुलांचे चष्मे आहेत आणि वेगवेगळ्या सुविधा, आरोग्याच्या सुविधा अगदी चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करून त्यांच्यावर उपचार अतिशय 0 पैशावर होऊ शकते अशा योजना ज्या ते शासकीय योजना आहेत. शिक्षणाधिकारी योजना हे जे एक नवीन पद आता निर्माण झालेलं आहे त्यांच्याकडे सर्व वेबसाईटवर आणि त्यांच्या कार्यालयामध्ये ही सर्व माहिती जी आहे ती उपलब्ध आहे. सर्व पालकांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. बरेच वेळा ही माहिती जी आहे ती ट्रान्समिट होत नाही लोकांपर्यंत. आमची यंत्रणा त्यासाठी काम करतेच. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेमध्ये समावेशी शिक्षण विभाग आहे, आमचे ID तज्ज्ञ आहेत प्रत्येक तालुक्याला 2, त्याशिवाय विशेष शिक्षक जे 5 ते 6 आहेत प्रत्येक तालुक्याला. अशी 100-125 लोकांची आमची यंत्रणा जी आहे ती काम करत आहे. नक्कीच 4 ते 4,500 मुलं आपल्या वेगवेगळ्या कॅटेगरीतल्या 21 कॅटेगरीतल्या मुलं जे आहे ते आपल्या जिल्ह्यामध्ये आहे त्यांच्यासाठी ही यंत्रणा नक्की कमी पडत असेल पण आमचे लोक जे आहे ते खूप छान काम करत आहेत. त्यामुळे त्या लोकांपर्यंत पोहोचणं, आमचे लोक पोहोचतात पण प्रॅक्टिकली बरेच वेळा त्या इंडिव्हिज्युअल पर्यंत पोहोचणं शक्य होत नाही. तर जे लाभार्थी आहेत त्यांनी या लोकांपर्यंत पोहोचणं, गट शिक्षण अधिकारी आहेत, विस्तार अधिकारी आहेत, केंद्र प्रमुख आहेत, मुख्याध्यापक, शिक्षक, हे सर्व लोकांची इन्व्हॉल्वमेंट. समावेशन तेच आहे. समावेशन किंवा मुलांचं समावेशन एवढ्यापुरतं ते सीमित नाहीये. मुलांचं शालेय समावेशनासोबतच यंत्रणेतली सर्व लोकांनी त्या मुलांना त्यांच्या समस्यासहित सामावून घेणे आणि त्यांच्या शिक्षणासाठी, शिक्षण प्रवाहामध्ये आणल्यानंतर त्यांच्या शिक्षण होण्यासाठीची मदत करणे, यालाच खऱ्या अर्थाने इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणतो. आणि त्यासाठी शासन पातळीवरून प्रयत्न सुरूच आहे पण त्याला एक सोशल टच देणं सुद्धा गरजेचं आहे. आपल्यासारख्या लोकांची मदत आहे. IMA जी आहे, इंडियन मेडिकल असोसिएशन, तिथले डॉक्टर्स आहेत, समाजसेवी संस्था, या सर्व लोकांच्या मिळून हे काम जे आहे ते अतिशय छान होऊ शकते. एक शासनाचे जबाबदार अधिकारी म्हणून सरांनी आपल्याला हे मार्गदर्शन केलेलं आहे.
आणि त्यावेळेस त्यांनी हे सांगितलंय की शालेय शिक्षणापासून त्यांना कोणी रोखू शकत नाही. त्यामुळे मला वाटतं की पालकांनी मुलांच्या शिक्षणाचा जो काही प्रश्न आहे तो आता मार्गी निघाल्यासारखाच आहे. वेळोवेळी आपल्याला गावंडे सरांचं या संदर्भात मार्गदर्शन सुद्धा लाभलेलं आहे आणि शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या अनेक योजनांबद्दल पण त्यांनी आता माहिती दिलेली आहे. सर, शेवटी जाता जाता फक्त एक संदेश म्हणून या दिव्यांग मुलांच्या पालकांना काय सांगा? दिव्यांग मुलांच्या पालकांना पेक्षा आज मदर्स डे असल्यामुळे आईला मी सांगेल की एक आई जर आपल्या मुलाच्या पाठीशी किंवा मुलीच्या पाठीशी उभी राहिली तर काय होऊ शकते, याचे अनेक उदाहरणं जे देता येऊ शकते. पण या निमित्ताने मी आज उदाहरण देईल की तोत्तो चान नावाचं जे पुस्तक आहे हे मी या निमित्ताने दाखवेल आपल्याला. जे यातली तोत्तो जी आहे ती शाळेने झिडकारलेली मुलगी आहे. खरं म्हणजे एका शाळेने झिडकारलं. ती काही दिव्यांग मुलगी नव्हती, पण ती ज्याला आपण इच्छक मुलगी म्हणून थोडी मिस्चिवस खोडकर मुलगी जी आहे तशा याच्यातली शाळेने नाकारलं. पण आई कोणतीच जी आहे या जगाच्या पाठीवरची कोणतीच आई आपल्या मुलाला नाकारू शकत नाही. ती दिव्यांग मुलांची आई असो किंवा नॉर्मल मुलांची आई असो, आईने तिला स्वीकारलं. आईने आपल्या जीवाचं रान केलं. जसे वाईट विचाराचे लोक आहेत समावेशनामध्ये अडथळे आणणारे, तसेच समावेशनाला अतिशय पॉझिटिव्हली सहकार्य करणारे लोक सुद्धा या जगामध्ये आहेत. असाच एक व्यक्ती जो आहे तो तोत्तोच्या आईच्या आणि तोत्तोच्या आयुष्यामध्ये आला. कोबायाशी नावाचा मुख्याध्यापक. आणि त्यांनी तोत्तोच्या पाठीशी असे उभं राहिलं की तू एक छान मुलगी आहेस, तू एक गोड मुलगी आहेस, तू हुशार मुलगी आहेस. पॉझिटिव्ह सूचना देऊन पॉझिटिव्ह तिच्या पाठीशी उभं राहून तोत्तो जी आहे ती शाळा तोत्तोची तोमई नावाची शाळा जी आहे, तिला शाळेची आवड काय लागली. तिच्या सर्व मिस्चिवसनेस जो आहे तो काही सस्टेनेबल नसतो, तो निघून जातो काळाच्या ओघात. जे आहे हे मानसशास्त्राचं ज्ञान असणाऱ्या कोबायाशींना माहिती होतं. आणि तोत्तो ही जपानमधल्या एका प्रतिक्रिया चॅनलची अँकर बनली नव्हे, ती युनिसेफची शांतदूत म्हणून स्वतःला सिद्ध केलं. हे पुस्तक जगातल्या जवळजवळ सर्व भाषांमध्ये प्रकाशित झालेलं आहे. यातून सुद्धा कोट्यावधी रुपयाची रॉयल्टी तोत्तोला मिळाली असेल. म्हणजे आई जर आपल्या मुलांच्या पाठीशी उभी राहिली, पूर्ण जगाने समाजाने आपल्या मुलांना नाकारलं चालेल. आई आणि बाबा हे जर पाठीशी उभे असेल तर मुलांच्या आयुष्याचं नंदन होऊ शकते. हे काही वेगळं सांगायला नको. असं आई बाबांनी पाठीशी उभं राहून हजारो मुलांचं नंदनवन झालेलं आहे. त्या नंदनवन करण्यासाठीची की रोल किंवा क्रुशल रोल जो आहे तो आईचा असतो, मेजरली. बाबाचा असतोच, काही प्रश्न नाही. तर मदर्स डेच्या निमित्ताने या मातृदिनाच्या निमित्ताने प्रत्येक आयांनी काय वाटेल ते झालं तरी चालतं, त्यांच्या यशात आणि अपयशात स्पेशली आपल्या मुलांच्या पाठीशी उभं राहा. तू करू शकतोस असा एक कॅन ॲटिट्यूड किंवा तू करू शकतेस असा एक कॅन ॲटिट्यूड आपल्या मुलामुलींच्या मध्ये जनरेट करावा. यासाठी मी नक्कीच या दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो. आपल्या मुलामुलींच्या आयुष्यातील, त्यांच्या जीवनातील, त्यांच्या गळ्यातला ताईत बनण्यासाठी या निमित्ताने मी शुभेच्छा देतो सर्व आयांना. धन्यवाद सर. आशा इन्स्टिट्यूट ऑफ ऑटिझम अँड मल्टी डिसॅबिलिटी रिसर्च सेंटर यवतमाळ, मी डॉक्टर दीपक, डॉक्टर प्रशांत गावंडे सरांचे धन्यवाद मानतो. आणि आज मातृदिनानिमित्त जे काही पालक आज हा कार्यक्रम ऐकत असतील त्या सर्वांना नतमस्तक होऊन त्या सर्व मातांच्या चरणी लीन होतो. नमस्कार. हे अनेक पुरस्कार प्राप्त डॉक्टर प्रशांत गावंडे सर, जे की प्रिन्सिपल आहेत डाएटचे, आणि पालकत्व या विषयावरती त्यांचा प्रगाढ अभ्यास आहे.